काही दिवसापूर्वी आम्ही असणाऱ्या सगळ्या पक्षांना एक पत्र लिहिलं होतं आणि त्याचा आशय असा होता की एस-3 फाईलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नाव आलेलं आहे. त्याच्यानंतरच्या असणाऱ्या ज्या घडामोडी आपण असणारा बघतोय त्या ह्याच्यामध्ये भारत सरकार जे आहे हे एकंदरीत सेल आउट केलं गेलेलं आहे. म्हणजे नुसतं आर्थिक दृष्टिकोनातून सेल आउट केलेलं नाही आहे, तर देशाची सार्वभौमसुद्धा विकल्या गेलेली आहे अशी असणारी परिस्थिती आहे, घाण ठेवलेली आहे अशी असणारी परिस्थिती आहे. या पार्श्वभूमीवरती ते पत्र लिहिण्यात आलं होतं आणि आजच्या असणाऱ्या या बैठकीला उपस्थिती जी आहे ती या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेली आहे. आमची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये काँग्रेस पक्ष हा असणारा मोठा पक्ष आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये. तेव्हा काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाखाली आपण असणारं कार्यक्रम केला पाहिजे आणि 23 तारखेला नागपूरला RSSच्या हेडक्वार्टर्सवरती मोर्चा म्हणण्यापेक्षा धरणं आयोजित आम्ही असणारं करतो आहे आणि तिथे ज्या व्यक्तीचं नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जे नाव आहे ते एस-3च्या फाईलमध्ये आत्ता असणारं जे आलेलं आहे ते फक्त त्यांनी असणारं डान्स केला, मुजरा केला एवढाच उल्लेख आहे. पण एवढ्याच मुद्द्यावरनं जे काही सरेंडर करण्यात आलेलं आहे, आर्थिक बाजारपेठ सरेंडर करण्यात आलेली आहे, राजकीय निर्णय घेण्याची शक्तीसुद्धा सरेंडर करण्यात आलेली आहे आणि ती आता आपल्याला सरळ सरळ दिसते की अमेरिकेने तुम्हाला 30 दिवसाचं पेट्रोलियम प्रॉडक्ट्स विकत घेण्याची परमिशन त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तेव्हा इथनं पॉलिटिकल सोव्हरॅनिटी जी आहे ही सुद्धा आता अमेरिकेकडे घाण ठेवण्यात आलेली अशी परिस्थिती आहे. तेव्हा अशा ह्या परिस्थितीच्या विरोधात आपण सारा आवाज उठवला पाहिजे आणि मोदींचा तेवढाच उल्लेख आहे असं आम्हाला वाटत नाही. तर एस-3 फाईलमधनं जे काही शारीरिक स्त्रिया असतील, लहान मुली असतील, मुलं असतील, यांच्यामध्ये सुद्धा जे आलेलं आहे तिथे एवढं सरेंडर करणं म्हणजे अजून त्याच्यामध्ये काही दडलेलं आहे असं आम्ही त्या ठिकाणी मानतो आहे. तेव्हा RSSला आम्ही असं विचारणार आहोत तिथे की अशा व्यक्तीला तुम्ही प्राईम मिनिस्टर कसं त्या ठिकाणी ठेवताय की जो ब्लॅकमेलिंग होतो आहे, अशा ब्लॅकमेलिंग होणाऱ्या प्राईम मिनिस्टरला तुम्ही असं कसं मानताय, कसं ठेवताय याचा तुम्ही असा खुलासा करा. हे विचारायला जे आहे ते 23 तारखेला नागपूरला लोकांना आम्ही बोलवणार. इथल्या असणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी मी असणारं आवाहन करणार आहे की जे काही आर्थिक दृष्टिकोनातून सरेंडर झालेलं आहे त्याचा पहिला फटका तुम्हाला असा बसेल. कदाचित आमचा असणारा हा 23 मार्चचा जो कार्यक्रम आहे या कार्यक्रमाच्या आतमध्ये बँका अडचणीत आलेल्या आपल्याला त्या ठिकाणी दिसतील अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून आपण असणारं तिथे आम्ही सगळ्यांनी बसून देशाला नुकसान ठरणारा प्राईम मिनिस्टर असू नये अशी भूमिका आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे. एक मिनिट हर्षवर्धन आता आपल्यासमोर एक आव्हान सगळ्या संविधानावर विश्वास असणाऱ्या आणि मूळतः जे राईटिस्ट विचार आहे त्याला विरोध असणाऱ्या आणि या देशाच्या सार्वभौमत्वावर विश्वास असणाऱ्या समविचारींना आदरणीय बाळासाहेबांनी पत्र लिहून एक साथ घातली होती की आजच्या या कठीण परिस्थितीमध्ये आपण थेट स्वरूपामध्ये हे आंदोलनात्मक भूमिका स्वीकारली पाहिजे आणि भारतीय जनता पक्षाची जी
पितृसंस्था आहेत त्या पितृसंस्थेला जाऊन थेट स्वरूपात जाब विचारला पाहिजे. अशा आशयाचा जो त्यांचा प्रस्ताव आहे याची आज देशाला गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष होत आहेत आणि या 100 वर्ष होत असताना काँग्रेस पक्षाने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त करावा आणि भारताचं संविधान स्वीकारावं, स्वतःच्या संघटनेची नोंदणी करून घ्यावी, अशा आशयाचं 100 वर्ष होत असताना 2 ऑक्टोबरलाच एक भूमिका स्वीकारली होती. नागपूर येथे दंगल झाली त्या पार्श्वभूमीवर देखील थेट रेशीमबागवर देखील मोर्चा काढण्याचा एक प्रयत्न हा काँग्रेसच्या वतीनं झाला होता आणि या सगळ्या शृंखलेच्या पलीकडे जाऊन कुठेतरी पक्षीय एका पक्षाच्या ऐवजी सर्वांनी एकत्र येऊन अशा कठीण परिस्थितीमध्ये आपण पुढे गेलो पाहिजे, ही जी भूमिका आदरणीय बाळासाहेबांनी जी मांडली आहे ही काळाची गरज आहे आणि या अनुषंगानं त्यांनी दिलेल्या हाकेला एक समर्थ साथ देण्याचा प्रयत्न हा काँग्रेस पक्षाच्या वतीनं राहील आणि त्यांच्या मार्गदर्शनात आणि नेतृत्वात जो 23 तारखेला घातलेला कार्यक्रम आहे त्यामध्ये काँग्रेस पक्ष सहभागी राहील. आता सगळ्यांना तुम्हाला प्रश्न आहे, पंतप्रधान मोदींवरती एवढे आरोप जे आहेत ते तुम्ही सगळेजण करतात, पण त्यांच्या विरोधामध्ये एकही ठोस पुरावा किंवा एकही असं ठोस कोणतीही गोष्ट कोणतेही विरोधक करत आहेत, मग ते केंद्रामधले असतील किंवा मग राज्यामधले असतील. एस्टीन फाईलमधल्या जे काही इंटरनेटमार्फत मेल्स बाहेर पडल्या तो पुरावा आहेच ना, किंवा त्यांनी असं जे एग्रीमेंट केलेलं आहे ते एग्रीमेंट पब्लिक डोमेनमध्ये आहे ना. जे काही अमेरिकेचं आणि भारताचं झालेलं एग्रीमेंट जे आहे ते पब्लिक डोमेनमध्ये आहे आणि पब्लिक डोमेनमध्ये आल्यामुळेच आपल्याला असं कळतं आहे, ठीक आहे, की आम्ही असं महिनाभर अगोदर जे बोललो होतो की इथले असणारं सार्वभौम संपलेली आहे. तुम्हाला ती 4 दिवसा अगोदरच्या असणाऱ्या इन्सिडेंटमधनं कळतं आहे की अमेरिकेने तुम्हाला असणारं रशियाकडून ऑइल विकत घेण्याची 30 दिवसाची मुभा दिली. अमेरिका कोण आहे आमचं? आणि जगभरामध्ये ज्यांचे एप्स्टीन फाईलमध्ये ज्यांचे नाव आहे त्यांच्यावर कारवाई झाली, वेगवेगळ्या देशातल्या मंत्र्यांचे राजीनामे झाले, ब्रिटिशचे जे राजे होते युवराज त्यांना थेट जेल झाली आणि त्याच न्यायाने भारतामध्ये ज्या मंत्र्याचं नाव आहे ते खुशाल आज मंत्रिपद जे आहे ते घेऊन मिरवत आहेत, ज्या पंतप्रधानांचं नाव आहे ते कोणताही खुलासा करण्याकरता तयार नाही, या विषयाची संसदेमध्ये चर्चा नाही. आंतरराष्ट्रीय स्तरावर जर एप्स्टीन फाईलच्या डॉक्युमेंटला लिगल समजलं जातं आणि इतर राष्ट्रकुल देशामध्ये जर समजलं जातं तर भारतात का समजलं जात नाही, हा यातला शंकेचा नव्हे तर हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. भारताचं परराष्ट्र धोरण, परकीय जो व्यापार आहे हा सगळा आता अमेरिका कंट्रोल करते असं सेट म्हणायचं. होय होय, त्या एग्रीमेंटमध्येच म्हटलेलं आहे की अमेरिकेचा इंटरेस्ट लक्षात घेऊन भारताचं धोरण त्या ठिकाणी आखल्या जाईल आणि त्याच्यावरती या सरकारच्या सह्या आहेत. त्याच्यामुळे अमेरिकेचा इंटरेस्ट जो असेल त्या प्रमाणात तुमचं धोरण. आता याच्यामध्ये आपल्याला असं दिसत होतं की रशियाकडून आपल्याला असं स्वस्त तेल मिळत होतं, ते बंद केलं आणि महागडं तेल घ्यायला आपल्याला लावलं. मी इथल्या मध्यमवर्गीयांना आवाहन करतोय की कृपा करून खोट्या जातीच्या आणि धर्माच्या बुरखुट्याखाली राहू नका. 2.5 वर्ष तुमची असणारी जी गुलामी झाली ती याच 2 कारणामुळे झालेली आहे. आणि आज असणारं भारतीय जनता पक्ष हाच प्रचार करतोय की जातीय वर्चस्व आम्ही पुन्हा प्रस्थापित करतोय. त्याच्यामुळे तुम्ही आता असणारा देशाची सार्वभौम हीच घाण ठेवायला निघालेला आहात. या सगळ्या प्रकरणामुळे स्वातंत्र्यानंतर
भारताने जे काही कमवलं होतं आंतरराष्ट्रीय दर्जावर इतर देशाचे त्यांचे जे संबंध होते, म्हणजे आता जर आपण पाहिलं रशियाचं जर मी उदाहरण दिलं, रशियाचे आपले संबंध आता पूर्णपणे बिघडत चालले. यासोबतच आता इराणवर जो हल्ला झालाय, इराण आपला चांगला मित्र देश होता तरीच आपण त्यांच्या सोबत आहोत किंवा त्यांच्या बाबत काय बोलत आहोत असे सगळं परिस्थिती नाहीये. त्याच्यामुळे जे आंतरराष्ट्रीय संबंध होते ते देखील संपूर्ण संपवण्यात येत. त्या एग्रीमेंटमध्ये फॉरेन पॉलिसीच्या संदर्भात सुद्धा उल्लेख आहे की अमेरिकेचे फॉरेन पॉलिसी जी आहे त्याच्या विरोधात भारत सरकार जाणार नाही. आता अमेरिकेची फॉरेन पॉलिसी काही आहे की इराणमधलं रेजिम बदललं पाहिजे, त्यांनी असणारं इस्रायलचं वर्चस्व त्या ठिकाणी मान्य केलं पाहिजे आणि त्याच्या विरोधात आपण असणारा एकही आवाज उठवत नाही. अनेक इस्लामिक देश आहेत. या इस्लामिक देश जम्मू आणि काश्मीरच्या संदर्भात त्यांची वेगळी भूमिका आहे, ती भारताबरोबर नाही. इराणची भूमिका ही नेहमी हीच राहिलेली आहे की जम्मू आणि काश्मीर हा भारताचा भाग आहे. ज्यावेळेस आपल्याकडे तेल खरेदी करायला पैसे नव्हते त्यावेळेस त्यांनी आपल्याला $60 मिलियन तेल त्यांनी असणारं आपल्याला तसंच दिलं. 6 महिन्यानंतर आपण ज्यावेळेस पैसे ते परत करायला गेलो त्यावेळेस त्यांनी असणारं घेतले नाहीत. ते म्हटले हे व्यापारामध्ये आपण असणारं कन्वर्ट करू. म्हणजे एवढे चांगले संबंध इराणबरोबर जे आहेत ते इराणबरोबरचे संबंध आत्ताचं सरकार हे पूर्णपणे बिघडवतंय अशी असणारी परिस्थिती आहे. एक लक्षात घेण्यासारखं आहे की सध्याचं इराण आणि दुसरं जुन्या काळचं पर्शियन एम्पायर हे दोन्ही एकच आहेत. पर्शियन एम्पायरनी कधीच कोणासमोर झुकलं नाही आणि कोणाचंही वर्चस्व त्यांनी मानलं नाही. त्यांनी राज्य त्यांची मिटली पण ते कधीही सरेंडर झालेले नाहीत. किंवा याही युद्धामध्ये इराण सरेंडर होईल असं मला अजिबात वाटत नाही आहे. उलट भारत सरकार त्याच्यामध्ये एक मुद्दा मिस करतोय असं मला स्वतःला दिसतंय की मुस्लिम कंट्रीजमध्ये इराणनी अटॅक केल्यानंतरसुद्धा शाब्दिक कंडेमनेशनच्या बाहेर काहीही झालेलं नाही. उलट माझं म्हणणं आहे की जे भारत सरकार लक्षात घेत नाही आहे ते म्हणजे की आमच्या इथं अमेरिकन बेसेस कुठे कुठे आहेत याची माहिती, जी अचूक माहिती मिळते त्यांना, त्या देशातल्या माणसाने दिल्याशिवाय कसं काय होणार आहे. त्याच्यामुळे चायना आणि रशिया याच्यापेक्षा जे मुस्लिम कंट्रीज आहेत तेच मुस्लिम कंट्री अचूक माहिती इराणला देतात आहेत आणि म्हणतात तुम्ही बॉम्बिंग करा, मिसाईल ड्रोन ह्याच्याने तुम्ही अटॅक करा. म्हणजे जी सटीक 99% जे अटॅक्स झालेले आहेत ते सगळे अटॅक्स अमेरिकन बेसवरती झालेले आहेत किंवा त्यांची जिथे जिथे ऑफिसेस आहेत त्याच्यावरतीच झालेलं आहे. एप्स्टाईन फाईल्समध्ये नरेंद्र मोदीचं नाव आलं असं म्हणतात, पण आणखीन हजारो फाईल्स यायच्या अजून बाकी आहेत. आणि अमेरिका आणि भारताचे ट्रेड डील झाल्यामुळे नरेंद्र मोदीच्या आणखीन काय कुठल्या फाईल असतील तर ते येणार नाहीत असं काय वाटतं तुम्हाला? ते माझं म्हणणं असं आहे की ते येणार नाहीत. याच्यापेक्षा नरेंद्र मोदी जोपर्यंत प्राईम मिनिस्टर आहे तोपर्यंत ब्लॅकमेल करण्याची यंत्रणा जर मला हाताला मिळाली असेल तर मी ते हत्यार का सोडू. त्याच्यामुळे उद्या एसटीनच्या फाईल्समधनं काही बाहेर पडलं पण देशाचं नुकसान झालेलं आहेच. तर ते तुम्ही ॲग्रीमेंट जे म्हणताय ते पब्लिक डोमेन आहे मस्ती म्हणताय, त्या ॲग्रीमेंटमध्ये ठराविक असे काही मुद्दे तुम्ही सांगू शकाल का किंवा ते ॲग्रीमेंट तुम्ही दाखवू शकाल का? किंवा सगळ्यांच्या ह्याच्यावरती पाठवून देतो मी. ते ॲग्रीमेंटची जी कॉपी आहे ना ते तुमच्याकडे विदिन 2 hours
ती कॉपी तुमच्या मोबाईलवरती येऊन जाईल. असे तुमच्या प्रश्नाचं एक उत्तर आहे. तुम्ही म्हणता फक्त त्यांच्यावर आरोप केला होता. मग असे आरोप आता किती विविध मुख्यमंत्र्यांवर, अगदी शिवसेनेच्या किंवा राहुल गांधीजी किंवा आमचे अरविंद केजरीवाल आहे यांच्यावर नुसता आरोप होता. 6 महिने, वर्षभर, 3-3 वर्ष मंत्र्यांना अटकेत ठेवून त्यानंतर आज त्यांच्यावर नुसते ट्रायल पण नाही चालू शकत. मग हाच प्रकार झाला ना. म्हणजे त्यांनी केलं चालतं, म्हणजे आरोप आहे ना. पूर्ण देशामध्ये नुसता आरोप झाल्यावर पण राजीनामा दिलेले आहेत. राहुल गांधींवर सुद्धा बोफोर्सचा आरोप झाला होता. याचा अर्थ यांच्यावर आरोप झाला तर यांनी पण राजीनामा द्यायला राजीव पाहिजे. गांधी या सगळ्या गोष्टींमध्ये विरोधी पक्ष नेता, मी सकपासाठी पण विचारतो, विरोधी पक्ष जे आहे, नेते जे आहेत ते कुठेतरी कमजोर पडतात का? कारण एवढ्या सगळ्या गोष्टी होत आहेत पण विरोधक कुठेच दिसत नाहीये. ठीक आहे ना, पण विरोधक राहिले कुठे? हाऊसमध्ये देखील आंदोलन होत नाही. NCP अजित पवार, सॉरी शरद पवार, बीजेपीचाच एक भाग म्हणून मी मानतोय. शरद पवारांचा, उद्धव ठाकरे, बीजेपी कशाला माझं तोंड आजची उघडत आमची आहे? पत्रकार परिषद ही याच्या अनुषंगाने. त्याच्यामुळे माझा असं त्याच्यामुळे माझं म्हणणं असं आहे की ज्यांना RSSच्या विरोधामध्ये आंदोलन उभं करायचं आहे, ज्यांना देशाला नवीन ईस्ट इंडिया कंपनी ट्रम्पच्या निमित्ताने येते तिला थांबवायचं आहे, ते सगळे पक्ष आम्ही असं एकत्र आलेलो आहोत. आणि त्यांचा कार्यक्रम असा आहे की 23 मार्चला आम्ही RSSच्या हेडक्वार्टर्सवरती मोर्चा काढणार. तुमचा मित्र पक्ष असणार काय सोबत? उद्धव ठाकरे तुमच्या सोबत नाही, निमंत्रण देऊ ना आम्ही, निमंत्रण देऊ, येतात का बघू. तुम्ही जेव्हा पत्र लिहिलं तेव्हा त्यांना उद्धव ठाकरे पत्र नव्हतं लिहिलं, नाही कारण समजू शकेल आम्हाला की का नव्हतं लिहिलं वगैरे? तुम्हाला मी सांगितलंच, रिपीट करत नसतो मी. थँक्यू. राहुल गांधींनी या मुद्द्यांवर गेल्या अनेक महिन्यापासून म्हणजे एप्रिल फाईल यांच्या आधीपासून हे सगळे आरोप केले होते. रशियासोबत तेल खरेदी बंद केली जाईल, अमेरिका ज्या प्रकारे परराष्ट्र धोरण स्वीकारेल त्यानुसार पंतप्रधानांना राबवावं लागेल, या प्रकारचे आरोप सातत्याने ते करतात. या सगळ्या विषयावर काँग्रेसची असणारी भूमिका ही दिल्लीपासून तर थेट गल्लीपर्यंतची जी आहे ती आपल्या सर्वांपुढे आहेच. कालच्याही पदयात्रेच्या अनुषंगाने आपण ज्या बातम्या प्रकाशित केल्या त्या याच आशयाच्या आहे. तुर्तास इथे एप्स्टीन फाईल किंवा अन्य जे विषय आहे हे आपल्या ठिकाणी आहेत, ते मुळाशी आहेत. मूळ मुद्दा हा 23 तारखेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जो आम्ही कूच करून जात आहोत आणि या सगळ्या देशामध्ये जी अनैतिकता जी आता रसातळाला गेलेली आहे या संदर्भामध्ये जो कार्यक्रम आहे त्या अनुषंगाने आम्ही इथे एकत्रित आलेलो आहोत. जी भूमिका बाळासाहेबांनी घेतली त्या भूमिकेला समर्थन देण्याकरता आलो. त्यातला इतर जे काही राजकीय काही बाह्य किंवा इंडिया याचा कुठेही संबंध नाही. आजच्या अशा आणीबाणीच्या काळामध्ये आक्रमक स्वरूपामध्ये आणि एक मोर्चा घेऊन म्हणा किंवा एक सत्याचा आग्रह घेऊन म्हणा आम्ही पुढे जात आहोत. निश्चितपणे सर, उद्धव ठाकरे हे भाजपच्या विरोधामध्येच आहेत. बऱ्यापैकी त्यांनी आरोप केलेले आहेत, आक्रमक झालेले आहेत. त्यांच्यावर देखील संजय राऊत देखील अटकेमध्ये होते आरोप झाल्यानंतर. मग हेच उद्धव ठाकरे 23 तारखेच्या मोर्चामध्ये सहभागी होणार की नाही? निमंत्रण देऊ, त्यांच्यावरती यायचं की नाही यायचं शरद पवारांच्या मला वाटतं येतील. शरद पवारांकडे आम्ही देणार नाही. आणि सर आंदोलनाचं स्वरूप कसं असणार आहे? म्हणजे प्रत्येक जिल्ह्यामधून ते आम्ही 23ला पहिल्यांदा हे करू, त्याच्यानंतर पुन्हा आम्ही बैठक घेऊ आणि त्याच्यानंतर मग हे जिल्ह्यामध्ये म्हणा किंवा देशभर कसं स्प्रेड आउट करायचं त्याचा आराखडा आम्ही ठरवू. 23 तारखेला एकच दिवस ते 1 तारखेला. सर, एक वेगळा मुद्दा आहे. 2015ला गोवंश हत्याबंदी कायदा काढण्यात आला, मात्र आजही राज्यभरामध्ये खास करून जर पाहिलं पाहिलं तर मुंबईमध्ये देखील गोवंश मिळते आणि त्याबाबत लपून जे आहेत. थँक्यू. मला वाटतं आपण इथपर्यंतच मर्यादित राहू. थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.